डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक धोरण जे आहे ते आजही भारताला महासत्ता बनवू शकतात एवढे मोठे आहे, पण हा मात्र विषय अलक्षित राहिलेला आहे. त्या विषयावर आज आपण मनसोक्त चर्चा करूया. आपलं साहित्य संवाद युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जय भीम. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर वामन गवळी सर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंबेडकर थॉट या विषयाला आजही टीचिंग करतात. त्यांचा आवडता विषय हा राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. कोलंबिया विद्यापीठात आंबेडकरी चळवळ या विषयावर त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे. सोबतच बोस्टन विद्यापीठात अमेरिका येथे आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ या विषयावर सुद्धा त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे. मित्रांनो, उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे की भारतीय राजकारणाची संविधानिक मीमांसा, आंबेडकरी चळवळीचा शक्ती संघर्ष हे त्यांचे पुस्तक, हे त्यांचे ग्रंथ आज महाराष्ट्रभर परिचित आहेत. एक भारतीय लोकशाहीचे जाणकार, अभ्यासक, विचारवंत म्हणून महाराष्ट्र आज त्यांच्याकडे पाहतो आहे. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्रीय धोरण कसं होतं. हे अर्थशास्त्रीय धोरण जेव्हा बाबासाहेबांनी मांडलं त्यावेळेस भारतावर काय परिणाम झाला, बाबासाहेबांच्या अर्थविषयक दृष्टीने आज भारत कोणत्या पद्धतीने विकास करतो आहे, हे प्रेक्षकांना माहीत नसलेले मुद्दे आज आपण सरांकडनं जाणून घेऊया. सर, खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्रज्ञ म्हणून हा जो पैलू आहे हा मला वाटते अलक्षितच राहिलेला आहे. लोकांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना त्यांनी लिहिली आहे, पण हा मात्र पैलू अलक्षित राहिलेला आहे. पण अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भारतासाठी आणि एकूणच जगाच्या या संरचनेमध्ये जे योगदान आहे ते मोठंच आहे. त्या प्रश्नाकडे जाताना मला एक सांगा सर, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी अर्थविषयक नीती आहे, अर्थविषयक धोरण आहे, की अर्थशास्त्र विषयक विचार आहे, हे कोणत्या सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीमधून निर्माण झालाय? बांधवांनो, बाबासाहेब शास्त्राचे शास्त्र, शास्त्राचं मापदंड. खरं म्हणजे बाबासाहेबाचा विषयच राजकीय अर्थशास्त्र आणि या अनुषंगानं सर्व समाज विज्ञानाचा अगदी सखोल अभ्यास बाबासाहेबांनी केलेला. प्रामुख्यानं बाबासाहेबांच्या राजकीय अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून या देशाची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक पुनर्रचना समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या आधारावर कशा पद्धतीनं करता येईल या दृष्टीनं बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनाचा जो उद्देश आहे तो त्यांच्या अध्ययनामधून परिपूर्ण करत असताना आपल्याला दिसतो. मुळात बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात गेले तर ते अर्थशास्त्राची पदवी मिळवण्यासाठी किंवा अर्थशास्त्रामध्ये सखोल संशोधन करण्यासाठी. तर बाबासाहेबांनी ईस्ट इंडिया कंपनीने भारताचं शोषण कुठल्या पद्धतीनं केलेलं आहे आणि आर्थिक दारिद्र्यामध्ये आपल्याला कसं आणून सोडलेलं आहे, सामाजिक इथल्या समस्या, सामाजिक विषमता या संदर्भामध्ये कुठलाही प्रयत्न ब्रिटिशांनी एक शासन म्हणून, सरकार म्हणून केलेला नाहीये. आणि इथली या देशातल्या अर्थव्यवस्थेचे जे 3 क्षेत्र आहेत, एक औद्योगिक क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे आणि कृषी क्षेत्र आहे, ते 3 क्षेत्र अर्थशास्त्रातले समजले जातात. तर या 3ही क्षेत्राच्या संदर्भामध्ये कुठल्या पद्धतीनं ब्रिटिशांनी शोषण केलं, कशा पद्धतीनं केलं आणि यावरचे उपाय कसे आहेत तत्कालीन स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या आर्थिक चिंतनामध्ये आणि त्यांच्या लेखनामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. मला वाटते सर, हे इंग्लंडमध्ये जाऊन बाबासाहेबांनी इंग्रजांना ज्या पद्धतीने खडसावलं, की ज्या कशा पद्धतीने ईस्ट इंडियाने शोषण केलंय, हे कदाचित त्या काळामधले डॉक्टर आंबेडकर हे एकमेव असावे. बिलकुल बरोबर आहे सर. आपल्याला ती वस्तुस्थिती आहे.
ते याच्यासाठी की त्यामध्ये बाबासाहेबांच्या आर्थिक चिंतनामध्ये वर्तमानातील आर्थिक समस्या कशा निराकरणात करता येऊ शकतील या दृष्टीने तो विचार महत्वाचा आहे. बाबासाहेबांचं अर्थविषयक धोरण पाहत असताना अनेक अँगल दिसतात, पण तरीही असा एखादा जसं की रिझर्व्ह बँकेची उभारणीमध्ये योगदान असेल किंवा इथला कामगार हा सक्षम झाला पाहिजे हे असं असेल, तरीही बाबासाहेबांचं आर्थिक धोरणाचा असा विशिष्ट एक केंद्रबिंदू दिसतो का आपल्याला? तर प्रश्न आपला अतिशय योग्य आहे सर, पण माझ्या मते याला अनेक पैलू आहेत. कारण या देशाची मुख्य अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान आहे आणि या शेतकऱ्याचे जे आर्थिक प्रश्न आहेत या संदर्भात आधी बाबासाहेबांनी त्या प्रश्नाला हात घातलेला आहे की इथली जी शेतीची समस्या आहे, अल्पभूधारक शेती असणे, हा जसा महत्वाचा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न महत्वाचा आहे की शेती हा उद्योग आहे आणि उद्योगाप्रमाणे त्यामध्ये गुंतवणूक केल्याशिवाय उत्पादन मिळू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की शेतीवर अतिरिक्त श्रमिकांचा भार आहे. तो अतिरिक्त श्रमिक बाहेर काढून त्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये गुंतवल्याशिवाय या देशातील दारिद्र्य कमी होणार नाही, शेतीला ऊर्जित अवस्था येणार नाही. म्हणून वितरित स्वरूपामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये उत्पादनाच्या आधारावर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, औद्योगिक विकास व्हावा, हा बाबासाहेबाचा यामध्ये एक महत्वाचा शेतीच्या विकासाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न बाबासाहेबाचा या क्षेत्रामध्ये आपल्याला विचारात घेताना शेती आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, तर बाबासाहेब उद्योगाशिवाय विकास नाही. परंतु औद्योगिक विकास करायचा असेल तर औद्योगिक विकासामध्ये विकासासाठी जी गुंतवणूक करावी लागते, ही गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज आहे आणि ह्या भांडवलाची गुंतवणूक करण्यासाठी त्यावेळेचे आजही जे दोन भाग आहेत, दोन प्रकार आहेत, एक भांडवली अर्थव्यवस्था आणि साम्यवादी अर्थव्यवस्था. तर मुळामध्ये दोन्ही अर्थव्यवस्थेतील मध्यम मार्ग बाबासाहेबांनी त्यावेळी आणि आताही तो मांडलेला आहे की जे पायाभूत उद्योग आहेत, महत्वाचे उद्योग आहेत, हे मोठ्या भांडवलाची गुंतवणूक करावी लागत असल्यामुळं राष्ट्र करू शकते, देश करू शकते. म्हणून या क्षेत्रामध्ये राज्याची गुंतवणूक असावी आणि काही क्षेत्रामध्ये खाजगी भांडवलाला गुंतवणूक करण्याची, खाजगी उद्योग उभे करण्याची संधी असावी किंवा ते केल्या जावेत. एकूणच पूर्ण अंशानं भांडवलवाद नाही किंवा पूर्ण अंशानं समाजवाद एका अर्थानं म्हणता येईल किंवा तो समाजवादच म्हणता येईल. कारण बाबासाहेबांचा समाजवाद आहे तो इतर समाजवादाच्या वैचारिक किंवा सैद्धांतिक दृष्टिकोनातून पाहताना थोडासा सखोल आणि वर्तमानाशी प्रॅग्मॅटिझम ज्याला म्हणून आपण फलवादाशी जोडलेला आहे. मुद्दा आपला असा आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये नव्यानं बाबासाहेबांच्या मतानुसार खाजगी आणि शासकीय गुंतवणूक व्हावी. विकासाच्या संदर्भामध्ये इंटरव्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये एक शासनाचा हस्तक्षेप असावा. हे मुळात भांडवली व्यवस्थेमध्ये शासनानं कुठलाही हस्तक्षेप करू नये. ग्राहक आणि उत्पादक एकत्र येऊन बार्गेनिंग होऊन तो व्यवसाय करावा. मुळात बाजार नियंत्रित जरी करायचा नाही तरी बाजारातील वस्तू, सेवा आणि भांडवल यांच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं त्याचं विकेंद्रीकरण होऊ नये, त्याचं व्यवस्थित वितरण व्हावं, सम्यक आणि सार्वत्रिक पातळीवर तो विकास व्हावा, यासाठी शासनाचा हस्तक्षेप असावा. इंटरव्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट ही मुळात बाबासाहेबांची भूमिका. इथली राजकीय पॉलिसी ज्याच्यामध्ये आपण योजना आयोग वगैरेची तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे असं आपल्याला दिसते. सर, बाबासाहेबांचं जे आर्थिक धोरण आहे ते सर्व क्षेत्रामध्ये आहे. असं एक केंद्रबिंदू नाही, मग तो कामगार असेल, शेती असेल किंवा भांडवलदार असेल,
असं सर्व क्षेत्रामध्ये जेणेकरून भारताला विकसित करता येईल अशा पद्धतीचं सर्वव्यापी त्यांचं धोरण होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामधला एक मोठा ग्रंथ आहे जो अर्थशास्त्रीय आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपी. मला वाटतं 1923च्या दरम्यान लिहिलेलं आहे. त्या ग्रंथासंदर्भात किंवा त्या ग्रंथाचं एकूण भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये काय महत्व आहे हे थोडं सांगायचं. हा विषयच इतका व्यापक बरं आणि इतका मोठा आहे. व्यापक या अर्थाने की जीवनातल्या सर्व क्षेत्राशी त्याचा संबंध जुळलेला आहे. कारण माणूस हा अर्थशास्त्रीय प्राणी आहे आणि अर्थशास्त्र हे माणसाच्या गरजांशी निगडित आहे आणि या गरजा निर्माण होणे, त्या भागविणे, त्या संदर्भामध्ये उत्पादन, त्याचं वितरण आणि यासाठी लागणारं एक माध्यम, यासाठी लागणारं एक मुद्रेचं माध्यम, या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचा सखोल विचार प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये केलेला आहे. संपूर्ण प्रॉब्लेम ऑफ रुपीवर आपण बोलणार नाही, वेळेचं बंधन आहे. त्या मर्यादा लक्षात घेताना बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये मुळात जी समस्या आहे ही मुद्रेच्या संदर्भामध्ये वस्तू, सेवा आणि त्याचं मूल्य, वस्तूचं उत्पादन म्हणजे पुरवठा आणि त्याची मागणी, या दृष्टिकोनातून तो विचार केलेला आहे. मुळामध्ये वस्तूचं उत्पादन, पुरवठा, मागणी हा तालतंत्र जो आहे हा अर्थव्यवस्थेशी प्रामुख्यानं सेवा वस्तूच्या हस्तांतरणासाठी, एक्सचेंजसाठी जे माध्यम लागते. कारण अर्थव्यवस्था विकसित झालेली आहे, कालच्यासारखी बार्टर नाहीये किंवा वस्तू विनिमय नाहीये. तर वस्तूची किंमत ठरविण्यासाठी सर्वमान्य जी गोष्ट आहे ते म्हणजे सोनं किंवा एक दुर्मिळ धातू, सोनं किंवा चांदी. तर मुळामध्ये आधी सोन्याची मुद्रा होती. फार डिटेल आपण जाऊ नये, पण बाबासाहेबांनी एक अकबराचं उदाहरण दिले की खऱ्या अर्थानं इथली मुद्रेची शिस्त जी आहे ती अकबराच्या काळामध्ये दिसून येते. भारताला चांदीच्या रुपया हे मुद्रा लागू केली आणि ब्रिटिशांची किंवा जगभरामध्ये सोन्याची मुद्रा होती. मुळात प्रश्न असा निर्माण झाला होता की चांदीचं उत्पादन वाढलं, याचा अर्थ असा चांदीचं उत्पादन वाढलं त्याच्यामुळं चांदीच्या मुद्रेची किंमत कमी झाली. आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आपल्याला, भारताला व्यवहार करताना आधी लागणाऱ्या सोन्या आणि चांदीच्या प्रमाणाच्या तुलनेमध्ये व्यवहार करत असताना अधिक ती चांदी द्यावा लागत होती. मुद्रा या संदर्भामध्ये महत्वाचा भाग असा की भारतीय चांदीच्या मुद्रेचं अवमूल्यन झालेलं आहे. आता मुद्रेचं अवमूल्यन झालं या दृष्टीनं व्यापारावर होणारा परिणाम हा वेगळा, पण महत्वाची बाब बाबासाहेबांनी इथं अधोरेखित केली की मुद्रेची क्रय शक्ती, त्या मुद्रेच्या प्रमाणामध्ये प्राप्त होणाऱ्या, प्राप्त केल्या जाऊ शकणाऱ्या वस्तू याचं प्रमाण कायम राहिलं पाहिजे. जर मुद्रेचं मूल्य कमी झालं तर सर्वात जो खालचा घटक आहे त्याची क्रय शक्ती, खरेदी करण्याची शक्ती कमी होते. म्हणजे तेवढ्याच पैशामध्ये याच्या आधी जेवढ्या वस्तू तो खरेदी करत होता त्याच्यापेक्षा त्या कमी होतात. म्हणजेच त्यानं केलेले श्रम, त्याच्या श्रमातून निर्माण झालेलं जे उत्पादन आणि त्याला मिळणारं जे चलन आहे त्या चलनाच्या अवमूल्यनामुळं त्याच्या श्रमाचंही अवमूल्यन होते. आणि हा बाबासाहेबाचा कळीचा मुद्दा होता की मुद्रेचं मूल्य हे त्याची क्रय शक्ती कमी करणारं नसावं आणि सर्वसामान्य अर्थव्यवस्था ही ग्राहकांच्या, खरीददारांच्या त्याच्या आर्थिक क्षमतेवर, त्याच्या क्रय शक्तीवर अवलंबून असते. आणि ही जर क्रय शक्ती खचरल्या जात असेल तर मुद्रेचं मूल्य आणि अर्थव्यवस्था ही डबघाईस येते. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात
की मुद्रेचं मूल्य स्थिर असावं, त्याची क्रयशक्ती स्थिर असावी, अन्यथा इथल्या सामान्य माणसाच्या आर्थिक जीवनामध्ये एक शोषण अवस्था, एक फार मोठं क्रायसिस, एक दुर्गती प्राप्त होते. त्याच्यामुळं राष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात असणारा जो मुद्दा आहे तो अतिशय समस्याग्रस्त होतो. फार छान सर. म्हणजेच सरांनी एक छान मुद्दा मांडला की प्रत्येक माणूस हा आर्थिक असतो, अर्थ सोबतच तो जगतोय. आणि आज आपण भारताची बिकट स्थिती असे पाहतो की 96 रुपयापर्यंत रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये निच्चांकी अवस्थेमध्ये गेलेला आहे. यावर बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये थोडं भाष्य केलेलं आहे. हे फार दूरदृष्टीचा मार्ग दिसतो आपल्याला. दुसरा एक महत्वाचा प्रश्न सर की आज भारतामध्ये अनेक बँका आहेत आणि बँकांमध्ये पैसे ठेवताना जनता स्वतःला सुरक्षित मानते आणि या सर्व बँकांवर एक बँक जी नियंत्रण ठेवते आहे ती भारतीय रिझर्व्ह बँक. मला हे सांगा सर की भारतीय रिझर्व्ह बँकच्या उभारणीमध्ये बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे. बाबासाहेबांना असं का वाटलं की भारतामध्ये एक केंद्रीभूत भारतीय रिझर्व्ह बँक असावी, असं त्यांना का वाटलं सर? प्रश्न अतिशय मूलगामी आहे आणि त्या प्रश्नाचे आपण दोन भाग करू. एक सगळ्यात महत्वाचा भाग असा, मुद्रा आणि मुद्रेचं नियंत्रण करणारी संस्था, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या. तर मुद्रेचं नियंत्रण करणारी स्वतंत्र व्यवस्था असावी, हा जो भाग आहे प्रामुख्यानं त्याही वेळचा आणि आजचाही. त्यावेळचा जो महत्वाचा भाग आहे त्यावेळचा आणि आजचाही मुद्रेच्या संदर्भातला, की ही जी मुद्रा आहे या मुद्रेचं एक ज्याला संतुलन साध्य करण्यासाठी, संतुलन या अर्थानं की बाजारामध्ये व्यवहार करत असताना मुद्रेची नितांत आवश्यकता आहे. मुद्रेशिवाय व्यवहारच होऊ शकत नाही. किंबहुना आर्थिक संस्कृती किंबहुना माणूस असा सिव्हिलाइज झाला, सुसंस्कृत झाला, तो अर्थव्यवस्थेतील व्यवहारामध्ये वापरल्या गेलेल्या प्रमाणभूत माध्यमामुळं, त्याला आपण चलन म्हणतो, तर या चलनाचा पुरवठा, बाजारातील वस्तू उत्पादन आणि सेवाची उपलब्धता, याचं संतुलन राखण्यासाठी सेवा आणि वस्तूच्या उत्पादनाच्या प्रमाणामध्ये मुद्रेचं प्रमाण असावं. वस्तू आणि सेवाच्या उत्पादनाच्या व्यस्त प्रमाणात असेल, उदाहरणार्थ चलन जर जास्त झालं असेल तर वस्तूच्या किमती वाढतात आणि सर्वसामान्य माणसाची अर्थव्यवस्था धोक्यात येते. आणि वस्तू आणि सेवांच्या उत्पादनापेक्षा चलन जर कमी असेल तर व्यवहारामध्ये अनेक समस्या निर्माण होतात, संतुलन साधल्या जात नाही. तर हा प्रश्न भारतामध्ये मुद्रेची समस्या सोडवण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक प्रयोग केलेत. त्याच्यामध्ये कागदी नोटा वगैरे आणल्यात किंवा बँकेचे व्यवहार चेक्स वगैरे. त्यावेळी एवढं काही प्रभावीपणे ते नव्हतं. मुळात आपला प्रश्न हा आहे की मुद्रा आणि भारतीय अर्थव्यवस्था, त्याही काळात आणि आजही भारताची अर्थव्यवस्था ही अशी कल्चरल इकॉनॉमी आहे, सांस्कृतिक अर्थव्यवस्था आहे की इथं एक ज्वार भाटा, ज्याला आपण लाटा निर्माण होतात, असं संथ आणि सरळ इथं नाहीये. कारण हंगामाच्या टायमामध्ये ही अर्थव्यवस्था असल्यामुळं
विविध त्या काळामध्ये सण तिवार येत असल्यामुळं मुद्रेची नितांत गरज असते आणि या काळामध्ये त्या मुद्रेचा पुरवठा करणं गरजेचं असतो. इतर काळामध्ये मुद्रेचा इतक्या पुरवठ्याची गरज नसते, पण एकदा बाजारामध्ये मुद्रेचा आलेला पुरवठा जर त्याच प्रमाणात वस्तू आणि सेवांच्या उपलब्धतेपेक्षा जास्त असेल तर महागाई वाढते. दुसरी सगळ्यात महत्वाची एक बाब अशी की राज्य लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी लागणारं शासन प्रशासन यासाठी खर्च करत असते. त्याचं एक बजेट आहे आणि 100 रुपये जर बजेट असेल आणि त्याच्यावरचा जर 125 रुपये जर खर्च झाले असतील किंवा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च झाले असेल तर हे फिस्कल डेफिसिट ज्याला म्हणतो आपण, वित्तीय घाटा, आणि हा वित्तीय घाटा भरून काढण्यासाठी शासन अतिरिक्त चलनाची निर्मिती करते आणि हे अतिरिक्त चलनाची निर्मिती झाली तर पुन्हा महागाई वाढणार. म्हणून यावर नियंत्रण असावं असं बाबासाहेबांचं उद्दिष्ट धोरण किंवा यासमोर मांडलेलं प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये मांडलेलं. म्हणून बाबासाहेब म्हणतात की मुद्रा निर्माण करण्याचा अधिकार सरकारच्या हातामध्ये असल्यामुळं अनियंत्रित मुद्रेचा पुरवठा ते करू शकेल. आता जर मुद्रा निर्माण करण्याचा त्याच्याकडे अधिकार नसेल तर मग तो काय करावा. तर बाबासाहेब असं म्हणतात की मुद्रा निर्मितीचा अधिकार सरकाराकडून नव्हता, एक स्वतंत्र आणि स्वायत्त संस्थेकडे ठेवावा की ज्याच्या अनुषंगानं ही संस्था शासनाला सहाय्य करेल, देशातल्या बँकांना आर्थिक सहाय्य करेल, पण हे करत असताना मुद्रेचा पुरवठा आणि वस्तू उत्पादन याचं संतुलन साधण्याचा प्रयत्न करेल. प्रश्न असा की फिस्कल डेफिसिटमध्ये वित्तीय घाट्यामध्ये शासनाला पैसा पुरवू शकेल बँक, परंतु तो परत मिळवण्याचा मार्गही त्याच्यामध्ये ठरलेला असेल की त्यावरचं व्याज आणि मुद्दल हे परत घ्यायचं की ज्याच्यामुळं एक बाजारातील मुद्रेचा चलनाचा पुरवठा आणि वस्तूचा पुरवठा हा संतुलित केला जाईल. या दृष्टीने बाबासाहेबांनं हिल्टनियन कमिशनला जी साक्ष दिलेली आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न हाताळलेला आहे. मला एक सांगा सर की बाबासाहेबांचं त्या काळामधलं जे आर्थिक धोरण होतं ते भारताने कितपत स्वीकारलं हा पण नंतर प्रश्न पाहू. पण आज जो 2026 मध्ये इराण आणि अमेरिका हे जे युद्ध चाललेलं आहे आणि त्या युद्धाचे परिणाम जे हे जागतिक पातळीवर होत आहे, इव्हन आपण इथे बसलेलो आहे आपल्याला सुद्धा त्याची धग पोहोचत आहे आणि ही सगळी धग आर्थिक आहे आणि म्हणून ती वेगाने बनवा पेटल्यासारखी पोहोचत आहे. ही कशामुळे तर होर्मुझ जी समुद्रधुनी आहे जिथून इराणच्या त्या पासून मोठ्या प्रमाणात तेलांचे जहाज जातात, होर्मुझ त्या समुद्रधुनीमध्ये किंवा पनावा कालव्या संदर्भात बाबासाहेबांचं काय मत होतं? हा प्रश्न अतिशय रास्त विचारलेला आहे. याला आपण तुकड्या तुकड्यामध्ये याचा विचार करू. कारण एक्स्ट्रॅक्टिव्ह कॅपिटलिझम या संदर्भात बाबासाहेबांचा विचार आणि आजची परिस्थिती आपण याच्यात पाहिलं. तेल हे जमिनीतून काढल्याचं एक्स्ट्रॅक्शन आहे, सोनं चांदी हे एक्स्ट्रॅक्शन आहे, हे जे मिनरल्स आहेत सगळे हे एक्स्ट्रॅक्शन आहे. आणि आजच्या घडीला एक्स्ट्रॅक्टिव्ह कॅपिटलिझम हा एक अतिशय प्रभावी झालेला आहे आणि तो त्यावेळी प्रभावी होता. कारण विकासासाठी जे यंत्र तंत्र आणि दळणवळणाच्या विकासाच्या संदर्भामध्ये इंधनाची फार गरज आहे आणि इंधन हे जमिनीतूनच येणार आहे आणि त्याची वाहतूक करण्यासाठी वितरण करण्यासाठी जलमार्ग म्हणजे वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे जसं उत्पादन महत्वाचं आहे
तसं त्याचं वितरणही महत्वाचं आहे. हा. आणि या दृष्टीनं तुम्ही आपण जो प्रश्न विचारला अतिशय महत्वाचा आहे. मुळामध्ये तेल उत्पादने हे मध्य आशियातल्या किंवा ह्याच्या जो इस्लामिक बेल्ट आहे असं म्हणता येईल, धर्माचं नाव घेण्याचं काही कारण नाही मला, पण ती वस्तुस्थिती आहे की या राष्ट्रांमध्ये तेल किंवा खनिज उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. आता हा जो मूलभूत प्रश्न आहे सर, डॉलर हेजिमनी आणि ग्लोबल एक्स्ट्रॅक्शन आणि या संदर्भामध्ये येणारं आधुनिक जे तंत्रज्ञान आहे ITC, ज्याला आपण जो तंत्रज्ञानाचा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा नुसतंच माध्यम नाही तर सगळ्या क्षेत्रामध्ये ज्याला आपण हे सगळं इलेक्ट्रॉनिक क्षेत्र इलेक्ट्रॉनिक क्षेत्र म्हणजे सिलिकॉन ऑक्साईड आहे किंवा बॅटरीसाठी वापरणारे जे धातू आहे ते सगळे एक्स्ट्रॅक्शन आहे. याचा आणि डॉलर हेजिमनी म्हणजे आपल्याला डॉलरची दादागिरी म्हणजे मुद्रेची दादागिरी याच्या सहसंबंधाचा विचार करतानाच या दोन्ही गोष्टीचा आपल्याला विचार करता येईल. प्रश्न असा आहे की बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये सुएझचा कालवा आहे, या सुएझच्या कालव्याची निर्मिती होत होती आणि या सुएझच्या कालव्याच्या संदर्भामध्ये युरोपमध्ये जाणारा किंवा दळणवळणाचा हा जो जागतिक मार्ग होता, तर या संदर्भामध्ये काही राष्ट्रांचं बाबासाहेबांचं म्हणणं होतं की त्याचं राष्ट्रीयकरण म्हणजे देशात भारताचं म्हणणं होतं की त्याचं राष्ट्रीयकरण अव्हावं किंवा नेहरूंनी त्याला मान्यता दिली होती किंवा एक प्रवाह होता की त्याचं राष्ट्रीयकरण व्हावं की होऊ नये. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं त्यावेळी सुएझच्या कालव्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रीयकरण करू नका. आज आपले आणि त्या देशाची मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे ठीक आहे, उद्या हे असेच राहतील असं नाही. तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भामध्ये सातत्यानं चढ उतार आणि बदलाव होत असतात. म्हणून तो कालवा राष्ट्रीयकरण करू नये की ज्यामुळं सर्व जगाचा व्यापार हा सुरळीतपणे चालू शकेल. आणि नेमकी हीच बाब आज होर्मुझ अनेक त्याच्यावर स्ट्रेट होर्मुझ वगैरे अनेक विचार केले जातात की या तेल उत्पादक राष्ट्रामधील तेल वाहतूक दळणवळण युरोप आणि संपूर्ण जगाची त्या धुनीतून होते आणि त्या धुनीवर कोणाचं नियंत्रण असावं. एक अमेरिकेचं म्हणणं आहे की आमचं नियंत्रण पाहिजे किंवा इराणचं म्हणणं आहे की आमचं नियंत्रण पाहिजे. मुळामध्ये या दोन्ही राष्ट्रांचा नियंत्रणाचा जो दावा आहे हा सपशेल चुकीचा आहे, खोटा आहे, जगाचं शोषण करणारा आहे. म्हणून हे जी खाडी आहे तेल वाहतुकीच्यासाठी होर्मुझ याचं कुठल्याही एका देशाच्या नियंत्रणामध्ये असू नये. तर संपूर्ण जगाला त्याचा वापर करता आला पाहिजे. मुद्दा आपला असा होता की या स्पेक्युलेटिव्ह अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे काही प्रमाणामध्ये. अर्थात हे जे वित्तीय भांडवलशाही आहे याचा सगळा असा एक नव्यानच समस्या जागतिक पातळीवर निर्माण झालेली आहे. याले सोडवायचं असेल तर बाबासाहेबांचा तो एकमेव सिद्धांत तुम कुछ भी करो, पण सामान्य माणसाच्या वस्तू खरेदी करण्याच्या क्षमतेमध्ये त्याची क्रय शक्ती कमी होऊ नये आणि त्याच्यासाठी त्याला रोजगार मिळावा, त्याच्या क्षमतेनुसार मिळावा. त्याच्या क्षमता वाढवण्यासाठी शिक्षणाची व्यवस्था असावी. त्या दृष्टीनं सामाजिक स्वरूपामध्ये समतेचं तत्व असावं. एकूणच बाबासाहेबांच्या आर्थिक विचाराच्या अनुषंगानं औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि सेवा क्षेत्र याचा विकास करत असताना
भांडवलाचं केंद्रीकरण होणार नाही, हा, हा. विशिष्ट वर्गाकडं त्याचं केंद्रीकरण होणार नाही, तर त्याचं विकेंद्रीकरण व्हावं. हा. हे विकेंद्रीकरण करत असताना म्हणजे मार्क्सच्या दृष्टिकोनातून रशिया चायनामध्ये ज्या क्रांत्या झाल्या की आजही चायना काही म्हणत असेल हा. तर त्याचा जो नियंत्रण आहे हा, हा. त्याला आपण हुकुमशाही, हा, हा. हे लोकशाही मार्गाने व्हावं. हा, हा. या दृष्टीनं ज्या संविधान आणि संविधानिक संस्था, मग ते आर्थिक असो, सामाजिक असो, राजकीय असो किंवा न्यायविषयक असो, याचं बॅलन्सिंग असायला पाहिजे. यासाठी लोकमत जागृत पाहिजेत, लोकांना त्याची कल्पना पाहिजे. आणि जो सामान्य माणूस आहे, या सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडू नये, अशी अर्थव्यवस्था निर्माण करणं. त्याच्याशिवाय राजकीय अर्थव्यवस्था स्थिर होऊ शकत नाही. मुळात लाडकी बहीण किंवा ज्या लेवडी वगैरे जे म्हणतात, याचं कारण असते की या सामान्य माणसाच्या जगण्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून तो असं आयतं मिळणारं फेरी गिफ्ट सारखा तो त्याच्यामध्ये गुरफटला जातो. दोष त्याचा नाहीये, दोष हा आहे की त्याच्या आर्थिक क्षमतेचा विकास करण्यासाठी लागणारं शिक्षण आणि रोजगाराच्या संधी, औद्योगिक विकास, कृषी विकास आपण केला नाही, त्याचं धोरण आपल्या समोर नाही, हे असावं. ही मुळात बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय दृष्टीचा केंद्रबिंदू आहे. फार छान सर. म्हणजेच आपण जागतिक प्रश्नावरून पुन्हा एकदा भारतामधल्या एका सर्वसामान्य माणसापर्यंत आलो की जे की बाबासाहेबांनी लोकशाहीची एक वेगळ्या पद्धतीने व्याख्या केली होती की लोकशाही म्हणजे इथल्या शेवटच्या माणसाच्या एकूणच जीवनामध्ये समग्र परिवर्तन, बदल. बरोबर आहे. आणि हा बदल आर्थिक दृष्टीने व्हावा, ही अर्थशास्त्रीय नीती बाबासाहेबांची मग आपल्याला होमुर्ज समुद्रधुनीपर्यंत नेऊन जाते, सुवेज कालव्यापर्यंत नेते आपल्याला. आणि मग आपल्या लक्षात येते की बाबासाहेबांची जी ही आर्थिक लोकशाही होती, हीच आर्थिक लोकशाही जगाला वाचवेल, जगाला एका वेगळ्या विकासाकडे नेईल, हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन. आणि आज आपण तुम्ही सांगितलंय की सुवेज कालव्याचं म्हणा, होमुर्ज धुनीचं म्हणा, की राष्ट्रीयकरण करू नये, त्यावर कुणाची एकाची सत्ता असू नये, हे बाबासाहेबांनी आजपासून साधारणतः 75 वर्ष आधी सांगितलेलं होतं. आणि आज बाबासाहेबांनी सांगितलेला तो प्रश्न उपस्थित झाला ज्याच्यावर बाबासाहेबांचे आज विचाराचं अंमल केलं जाऊ शकते. म्हणजे बाबासाहेबांची दूरदृष्टी, अर्थशास्त्रीय दूरदृष्टी आपल्याला लक्षात येते सर. बरोबर आहे सर. फार छान सर. आणि त्याचप्रमाणे जसं मुद्रेच्या संदर्भामध्ये की त्याची क्रयशक्ती कायम असावी, हे धोरण असावं, ते धोरण असावं. शासनाचा हस्तक्षेप असावा, पूर्ण अंशानं भांडवलशाही नको आणि पूर्ण अंशानं हुकुमशाही किंवा त्याला साम्यवादी नको, तर शासनाचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये असावा. पण लोकशाही हा त्याचा केंद्रबिंदू असावा, कारण लोकशाही शिवाय जगण्यालाच काही अर्थ नाही, एक जीवन पद्धती. आणि लोकशाही मधला लोक हा महत्वाचा आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं पूर्ण अर्थशास्त्र हे सर्वसामान्य लोकांपर्यंत येऊन पोहोचतंय, तर मग ते समुद्रधुनीपर्यंत जाऊन पोहोचतंय. केवढा मोठा हा विचार आणि केवढी मोठी ही दूरदृष्टी बाबासाहेबांची. अर्थात मित्रांनो, बाबासाहेबांचं अर्थशास्त्रीय धोरण समजायसाठी, ते उकलायसाठी एक मोठा अभ्यास लागतो, जो अभ्यास डॉक्टर वामन गवळी सरांचा आहे. या विषयावर फार सखोल मार्गदर्शन केले सर. साहित्य संवाद या युट्यूबच्या वतीने आपले खूप खूप आभार. धन्यवाद.